ग्राफिकल कसलं रे बाळांनो? ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन कोणाचं करायचंय? ऑफ सिंपल हार्मोनिक मोशनचं करायचंय. म्हणजे मला सिंपल हार्मोनिक मोशन दाखवायचंय पण इक्वेशन फॉर्म मध्ये नाही, मला ग्राफने दाखवायचंय. कळलं का? ग्राफ बघितलं बरोबर कळलं पाहिजे कोण डिस्प्लेसमेंट आहे, कोण वेलोसिटी आहे, कोण ऍक्सेलरेशन आहे. समजलं का? मग कोणामध्ये किती डिग्रीचा फरक आहे वगैरे वगैरे, कोण पुढे आहे, कोण मागे आहे, कोण कसं आहे, काय बाराभानगडी सगळ्या तुम्हाला कळतील ना आता. मग आता इकडे बघा तुम्ही, टायटल इथं दिलं. आता इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की आम्हाला नेमकं काय पाहिजे, तर आम्ही तर बघतो सिंपल हार्मोनिक मोशन. मग सिंपल हार्मोनिक मोशन अगोदर आम्ही एक्झाम्पल बघून घेऊ. एकदम साधं सोपं एक्झाम्पल. समजा बाळांनो हा छत आहे, स्लॅब आहे हा, आणि ही आमची स्प्रिंग आहे, आणि स्प्रिंगला समजा आम्ही हा लोड अटॅच केला. स्प्रिंग आहे, स्प्रिंगला काय केलं? लोड अटॅच केलं. लोड स्प्रिंगला वजन काहीतरी ठेवलं. आता या स्प्रिंगला आम्ही थोडंसं खाली ओढलं आणि सोडून दिलं. ही स्प्रिंग वर जाणार, खाली येणार, वर जाणार, खाली येणार. म्हणजे हा जो त्याचा मेन पॉइंट आहे ह्या लोडचा, लोड वर जाणार, खाली येणार असं होणार ना. म्हणजे याचा अर्थ हा तो लोड आहे, हा वर 5 सेंटीमीटर जर गेला, खाली पण किती येतोय? 5 सेंटीमीटर. म्हणजेच बाळांनो 5 सेंटीमीटर हे त्याचं काय झालं? मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट त्याच्या मेन पोझिशन पासून. आणि त्याला तुम्ही नाव काय देत असता? अँप्लिट्यूड. म्हणजे तुमच्या लक्षात यायला पाहिजे अँप्लिट्यूड म्हणजेच डिस्प्लेसमेंट असतं, पण ते स्पेशल असतं, ते असतं मॅक्झिमम. तुम्ही उद्या पेपर दिला फिजिक्सचा, तुम्हाला मॅक्झिमम मार्क असतात 100. तुम्हाला मॅक्झिमम मार्क किती पडू शकणार? 100. मध्ये कुठलेही पडतील पण मॅक्झिमम 100. तो एक्स्ट्रीम क्रायटेरिया असतो. त्याच्यापेक्षा वर 101 वाला आहे का कोणी? नक्कीच नाही ना. हा, मग निगेटिव्ह असो किंवा पॉझिटिव्ह तो भाग वेगळा. मग आता नीट बघायचं, इथं तुम्हाला ही सिच्युएशन समजली पाहिजे. मग हे इकडे वर झालं काय आणि खाली झालं काय, अपवर्ड झालं काय, डाऊनवर्ड झालं काय, हे तुमचं काय असतं तर तुम्हाला माहिती असायला हवं. ते असतं डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट जनरली तुम्ही कशामध्ये दाखवलं? वाय. आणि जर हे डिस्प्लेसमेंट मॅक्झिमम झालं तरच त्याला काय म्हणायचं? अँप्लिट्यूड. कशाला हे म्हणायचं? आता पाहिजे 5 असेल तर ये आहे, पण 4.5 ला तुम्ही ये म्हणणार का? 3.5 ला ये म्हणणार का? कशाला ये म्हणणार का? नाही, ये तुम्ही त्यालाच म्हणणार जर ते जास्तीत जास्त झालं तर. टॉपर कोणाचा? 100चाच टॉपर, 99चा नाही, असा त्याचा अर्थ. मग जेवढा आम्ही अभ्यास केलेला आहे त्याच्यावरून आम्हाला माहिती आहे y इज इक्वल टू a साइन ओमेगा t, किंवा आता आम्ही y इज इक्वल टू a कॉस ओमेगा टी. चालेल का रे बाळांनो? मी काय केलं कळलं का? म्हणजेच आता मी आज मात्र रेफरन्स कोणाचा घेणार आहे? कॉसचा. आणि सुरुवातीला दोन्ही फॉर्मॅट सांगितलेत ना, मग कॉस असेल किंवा साइन, आपण त्यांना सायनोसायडलच वेव म्हटलं होतं, तिथे पण चर्चा आपण केली होती. तर मग आता एकदम शांत डोक्याने हे समजून घ्यायचंय की, आणि याच्यासाठी मी मात्र वेळ नक्कीच घालवणार नाही. तर आपण यालाच काय म्हणणार आहोत? कसलं? तर डिस्प्लेसमेंट इक्वेशन बोलणार आहोत. बरोबर आहे की नाही? मग मला सांगा, आपल्या ऑसिलेशन मध्ये किंवा सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये जे मोशन होतं त्याचं जे डिस्प्लेसमेंट आहे त्याच्यासाठी आम्ही इथं कुठलं फंक्शन वापरलंय? तर आता थोडीशी चर्चा कॉस बद्दल करायची. कशाबद्दल करायचे? कॉस. तर नीट बघा आता, कॉस थीटा. बघा आता बाळांनो, 0, 90, 180, 270 आणि 360. मग 0 ला व्हॅल्यू म्हणजे मॅक्झिमम, म्हणजेच अँप्लिट्यूड एवढं असेल. कारण जर हा मॅक्झिमम तर तुमचं डिस्प्लेसमेंट सुद्धा मॅक्झिमम. 90 ला 0, पुन्हा पुन्हा पुन्हा. बरोबर आहे का? मग मी जर तुम्हाला म्हटलं याचा मला ग्राफ ड्रॉ करून दाखवा रे बाळांनो, तर मला सांगा तुम्ही याचा जो ग्राफ येणार आहे तो ग्राफ कसा असेल? तर इथं अगोदर मी एक रेफरन्स ग्राफ ड्रॉ इथं हे घेतो अगोदर. नीट बघा आता, इथं
मी वरती प्लस ए म्हटलं तर तेवढ्याच झाला, खाली मला काय म्हणावं लागेल, मग हा 0 डिग्री आहे ना, म्हणजे ओमेगा टी म्हणजेच थीटा किती ठेवला सुरुवातीला, 0 ठेवला, बरोबर आहे का. पुन्हा हा काय होणार 90 म्हणजे पाय बाय हा झाला, मग हा किती होईल रे, 2 पाय बाय 3 पाय बाय, नक्की का होतोय का बघा, 3 पाय बाय 2 नीट बघा रे, 3 इंटू हे 180 ना डिवाइड बाय 9 त्रिक 27, बरोबर आहे का नाही हे, त्याच्यानंतर हे होणार 2 पाय, बरोबर आहे का रे. आणि हा ग्राफ कंटिन्युअसली असा पुढे पिरियडिक होत जाणार, त्याच्याबद्दल चर्चा नको आता. मग तुम्ही मला सांगा, जर तुमचा डिस्प्लेसमेंटचा ग्राफ असेल ए कॉस ओमेगा टी, तर सुरुवातीलाच जेव्हा तुमचा अँगल किती आहे 0, तेव्हा डिस्प्लेसमेंट किती झालंय, म्हणजे टायमिंग 0 आहे तुमचा, तेव्हा तुमचा पार्टिकल कुठं पोहोचलाय, एक्स्ट्रीमला. म्हणजे तुम्ही सुरुवात कुठून केली, एक्स्ट्रीम पासून. क्लिअर झालं ना, म्हणजे झोका तिकडे गेला किंवा इकडे, तिथून सुरुवात केली तुम्ही इक्विलिब्रियम पासून केलेली, आणि साइन फंक्शन कुठून करत होतं, इक्विलिब्रियम. एवढाच काय तो फरक, पण ग्राफ दोघांचा सेमच येणार ना, सुरुवात कुठून करतायत. मग आता मला सांगा, मग तुम्ही आता इथं याला असं येणार ना मॅक्सिमम, मग तुमचा जो ग्राफ येणार आहे तुमचा ग्राफ असा येत राहणार ना, बरोबर आहे का. मग तुमचा ग्राफ 0 ला कसा आहे, मॅक्झिमम, बरोबर आहे ना, आणि पाय बाय 2 ला 0. समजतंय का मी काय बोलतोय ते. मग मला सांगा, हा जो ग्राफ आहे हा तुमचा ग्राफ कशाचा आहे, तर तुमचा ग्राफ आहे डिस्प्लेसमेंटचा ग्राफ आहे. समजलं का. याच्यामध्ये तुम्ही ज्या वेळेस सुरुवात इकडे तुम्हाला थीटा म्हणजेच ओमेगा टी, म्हणजेच तुम्ही याच्यावरती काय बदलायचं, ओमेगा ट्रायंगुलर आहे सेम आहे, म्हणजे इकडे तुमचा कोण असतो, टाइम असतो. मग 0 टायमिंगला तुम्ही मॅक्झिमम आहात, याचा अर्थ तुमचं मोशन बघा पार्टिकलचं, तुम्ही टी इज इक्वल टू 0 ला तुम्ही इथून घेतला ना, कारण त्यावेळेस तुमचं अँप्लिट्यूड किती आलं होतं, मॅक्झिमम, बरोबर आहे की नाही. पुन्हा त्याला खाली यायचंय, म्हणजे तो काय होणार 0, त्याला खाली यायचंय 0, आणि मग तो निगेटिव्ह मॅक्झिममला जाणार, मग तो निगेटिव्ह मॅक्झिमम जाणार, परत तो वरती येणार, परत तो इथून वरती येणार, बरोबर आहे का. समजतं का मी काय बोलतो ते. म्हणजे मॅक्झिमम टू 0, 0 टू निगेटिव्ह, निगेटिव्ह टू 0. आता बघा, मॅक्झिमम टू इथून पुन्हा तो मॅक्झिमम इथं आला, इथं 0 आणि परत त्याला वर जावं, तेव्हा सायकल पूर्ण होणार, म्हणजे परत त्याला कुठे यावं लागणार, सॉरी थोडस जास्त झालंय. समजतंय का, नक्की कळालं तुम्हाला हे. मला सांगा, जर तुमच्याकडे सिंपल हार्मोनिक मोशन हे तुम्ही कॉस फंक्शनने शो करत असाल, y इज इक्वल टू a cos थीटा किंवा a cos ओमेगा टी, तर त्याचा ग्राफ कसा बदलेल कळालं का. जर साइन असतं तर साइन इथून असा चालू झाला असतं ना, म्हणजे 90 ला तो कसा असतं, मॅक्झिमम असतं. मला असं वाटतं थोडाही डाऊट येण्याचं काहीच कारण नाही, कारण इथं ऑसिलेशन स्टार्ट आहे. जर इथून सुरुवात केली तर साइन घेता, इथून किंवा इथून केली तर कॉस घेता. एवढं साधं सोपं ना, याच्यापेक्षा काय वेगळं आहे का. 100% लक्षात आलंय का. आणि मॅथ आहे म्हणल्यानंतर 9वी 10वी पासून आपण बघतो की कॉस फंक्शन कधी मॅक्झिमम आहे आणि साइन फंक्शन कधी मॅक्झिमम, आणि त्या दोघांमध्ये रिलेशन काय हे आपण पुढे बघणार होतो 2 मिनिटांनी. तर डिस्प्लेसमेंट समजलंय का, नक्की समजलंय का. मग डिस्प्लेसमेंट ग्राफ वरती कसं दाखवलं कळालं. पण हे दाखवत असताना तुम्ही फंक्शन मात्र कुठलं चूज केलेलं आहे, ओके. मग आता वेलॉसिटीला मात्र याच्यापेक्षा जास्त वेळ देणार आहे का, कळेल आता तुम्हाला. कारण बऱ्याच लोकांचा बी ग्रुप आहे, बी वाले म्हणतील सर आम्हाला कॉस आणि साइन मधलं थोडं रिलेशन जरा जमा नाही गेलं, त्याला सगळ्याच व्हॅल्यू साठी जवळपास आपण बघूया. चला आता सेकंड आम्ही त्याच्यामध्ये येणार आहोत वेलॉसिटी. पण वेलॉसिटी कोणाची, वेलॉसिटी ऑफ ए पार्टिकल इन सिंपल हार्मोनिक. तो पार्टिकल कसा आहे, मग साधी सोपी गोष्ट आहे. सिन्स अकॉर्डिंग टू बेसिक डेफिनेशन ऑफ वेलॉसिटी, वेलॉसिटी काय असते, चेंज इन डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू. पण आम्ही इथं डिस्प्लेसमेंट कुठल्या लेटरनं दाखवली, वाय ने दाखवली.
मग आता हेच आमचं इक्वेशन जे बनणार, देअरफॉर व्हेलॉसिटी v इज इक्वल टू चेंज दाखवायचं आहे आम्हाला कुणामध्ये, तर डिस्प्लेसमेंट मध्ये. डिस्प्लेसमेंट काय, ए कॉस ओमेगा. मला कळत नाही रे बाबांनो हे कसं येतं, कारण मला येतच नाही काय त्याच्यातलं, तर तुम्हीच मला माझी मदत करणार ना. म्हणजेच तुम्हाला आता डेरिव्हेटिव्ह कोणाचं घ्यायचं आहे. मी अगोदर ए बाजूला काढलं, आता म्हणलं कॉसचा डेरिव्हेटिव्ह, व्हेरी गुड, मायनस साइन ओमेगा आणि ओमेगा टीचा परत, म्हणजेच हे काय आलं मायनस ए ओमेगा साइन ओमेगा टी. पण प्रॉब्लेम असा आहे की पहिल्या ग्राफ वरती फंक्शन कॉस दिसायला ना, मग तुम्ही कॉस कॉस किंवा साइन साइनचं कंपॅरिझन करा, तिकडे कॉस आणि इकडे साइन, गोंधळ होईल ना. म्हणून तुम्ही याला असं केलं तर चालेल का, ए ओमेगा आणि मायनस साइन ओमेगा टी मी असं ठेवलं. आता मला हे मायनस साइन थिटा किंवा साइन ओमेगा टी कशात पाहिजे, कॉस मध्ये पाहिजे. मला काहीच कळेना गेलं, काहीच कळेना गेलं. म्हणलं नो प्रॉब्लेम, मी अगोदरच म्हणलं मी वेळ देणार म्हणलं होतं ना. का, तर मी तुम्हाला परत नवी दहावीला घेऊन जाणार असतो, कारण मी तर मॅथची मुलं लगेच सांगतील मला, काय सांगतील, हा म्हणजे काय सांगतील, कॉस π/2 प्लस दॅट अँगल थिटा. का, कसं काय, मग बीवाले म्हणतील, पुन्हा जाताना म्हणतात नाही कळलं नाही. कशाला काय गरज आहे, इकडे बघा, साधी सोपी गोष्ट, इकडे बघा. इथं लिहितो मी साइन थिटा आणि इथे लिहितो मी कॉस थिटा. इकडे 0 डिग्री, 90 डिग्री, 180 डिग्री, 270 घेऊ आणि 360 समजा. आपण आतापर्यंत 100 वेळा तर तो 10वी पासून टेबल काढलेला असतो. मला सांगा साइन 0 ची किंमत आणि याची, बरं याची 1 तर याची, बरं याची 0, याची असंच असतं ना. मग आता मला सांगा, हे सर्कल आहे, इथं 0 घेतला तर हे 90 होतं ना, हे 180 होतं ना, हे 270 आणि हे परत. आता तुम्ही मला सांगा, जेव्हा 0 डिग्री अँगल आहे, जेव्हा 0 डिग्री अँगल आहे, तेव्हा कॉस फंक्शनची व्हॅल्यू 1 आली तर साइनची किती आलेली आहे, आणि 90 ला पोहोचल्यानंतर 1चं काय झालंय 0 आणि 0चं काय झालं, बरोबर आहे का रे बाळा, असंच आहे ना. मग तुम्ही मला सांगा, मी एक काम केलं, मायनस साइन आणि थिटाची व्हॅल्यू ठेवली 90 ठेवली, किती ठेवली, मायनस साइन ओमेगा टी होतं ना, तर ओमेगा टी काय घेतलं 90, तर मायनस साइन 90 काय झाला 0, म्हणजेच हे काय झालं, बरोबर आहे की नाही. ओ ओ असं कसं झालं रे बाबा, हा हे काय झालं -1 झाला, बरोबर आहे की नाही. मग जेव्हा 90 ला साइन -1 आहे, त्याच्या पुढे कॉस -1 होतो ना. मग कॉसला साइन एवढी व्हॅल्यू देण्यासाठी कॉसच्या पुढे जावं लागतं ना. कॉन्सेप्ट कळायला पाहिजे रे बाबा, नाही कळली, नाही कळली. मला सांगा, इकडे बघा आता या केसमध्ये ह्या दोन्हीतलं रिलेशन कळालं तुम्हाला. इथं साइन 90 प्लस 1 आहे, पण आम्ही मायनस साइन 90 साठी काय करावं लागलं, कॉसला थोडस, मग कितीनं कॉसला पुढे जावं लागतं, तर 90 डिग्रीने जावं लागतं. तेव्हा तो व्हॅल्यू कोण एवढी देतो, साइनच्या मायनस फंक्शन एवढी, साइन एवढी नाही मायनस, कारण इथं मायनस आला म्हणून मला मायनस मध्ये बोलावं लागेल ना. मग कळलंय का नाही बघा, मी परत एकदा रिपीट करतो. मायनस फंक्शन आल्यामुळे, मायनस फंक्शनच्या पुढे आल्यामुळे साइन 90 मायनसला मायनस, साइन 90 ची किंमत म्हणजे मला -1 व्हॅल्यू कॉस कधी देणार, तर कॉसला त्यासाठी कुठे जावं लागतं 180 ला, म्हणजेच 90च्या पुढे 180 म्हणजेच 90 ने काय व्हावं लागतं पुढं, तेव्हा दोघांच्या व्हॅल्यू, म्हणजे याचाच अर्थ बाळांनो, ए ओमेगा साइनच्या ठिकाणी कुठलं फंक्शन येणार, आणि इथं जो ओमेगा टी आहे, इथं जो 90 होता, मला पुढे किती जावं लागलं 90, म्हणजेच π/2. मग तुम्ही लोक π/2 प्लस ओमेगा टी म्हणू शकता, फरक पडत नाही. मग हे कसं येतं कळलेलं आहे का. मग तुम्ही मला सांगा, हे माझ्यासाठी काय आहे, व्हेलॉसिटी, मग हे काय असेल, पीक व्हॅल्यू ना, म्हणजे काय पीक व्हेलॉसिटी ना. अरे बाबा, आताच तुम्ही काय केलं होतं, y इज इक्वल टू ए कॉस ओमेगा टी. ए म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट ना, कसलं, मग हा ग्राफ कशाचा होता, डिस्प्लेसमेंटचा. मग वायचं हे मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट, हा ग्राफ कशाचा आहे, म्हणजे हे काय असेल मॅक्झिमम,
हा ग्राफ आहे डिस्प्लेसमेंटचा तर हे डिस्प्लेसमेंट मॅक्झिमम, हा ग्राफ आहे व्हेलॉसिटीचा तर ही व्हेलॉसिटी, मग वर असेल तर प्लस असेल, खाली गेली तर ग्राफ कळाला तुम्हाला. मग पहिला आहे कॉस ओमेगा टी. आता कॉस ओमेगा टी मध्ये 90 काय झालं ऍड ना, मग पुढे आहे का माग आहे, बरोबर आहे ना, पुढे आहे का माग आहे, बरोबर आहे ना, मग पुढे आहे माग आहे याच्यात तुमच्या लक्षात यायला पाहिजे. आता मग दोघांमध्ये फरक कितीचा आहे 90 आणि व्हेलॉसिटी कुठे आहे पुढे आहे, किती ना पुढे आहे 90 डिग्रीच्या, कोणापेक्षा डिस्प्लेसमेंटच्या. ग्राफ तसंच यावं लागेल ना. मग आता इकडे नीट बघायचंय, परत पुढच्या पेजवरती जातो. थोड्या वेळासाठी मी डिस्प्लेसमेंटचा ग्राफ घेतो, डिस्प्लेसमेंटचा ग्राफ घेतो 90 ना रे, हा मग डिस्प्लेसमेंटचा ग्राफ एवढं काय ऍक्युरसीकडे जात नाही, फक्त तुम्हाला दाखवायचं मग, बरोबर आहे ना. म्हणजेच इथं डिस्प्लेसमेंट आहे पण आता व्हेलॉसिटी त्याच्या पुढे 90 नाही ना, मग याच्या पुढे 90 म्हणजे इथून सुरुवात असेल ना, आणि इथून सुरुवात केली तर तो खाली जात असेल ना, कळतंय का. मग मला सांगा बाळांनो, व्हेलॉसिटीचा जर ग्राफ तुम्ही इथं काढायला आलात, शांत डोक्याने बघा, इकडे बघा, एकदम व्यवस्थितपणे समजून घ्यायचं. आता इकडे नीट बघा, हा तुमच्यासाठी 0 ना, इकडे 90 म्हणजे π/2 π3π/2 2π, बरोबर आहे का. आणि काहीच नाही कळलं तर हे होणार 2π + π/2 ना, करत राहायचं, ऑटोमॅटिकली कळेल किती होईल ते 5π, समजावून सांगायची गरज राहणार. मग आता नीट बघायचंय, हा आहे डिस्प्लेसमेंटचा ग्राफ आणि हा कशाचा घेतोय मी. मग तुम्ही मला सांगा, व्हेलॉसिटी इज इक्वल टू ए ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस π/2 घेतलं किंवा π/2 प्लस ओमेगा टी घे. मग आता मला सांगा, जो तुमचा ओमेगा टी म्हणजेच कोण आहे, थीटा आहे. थीटापेक्षा व्हेलॉसिटी कितीने पुढे आहे प्लस π/2 ने, म्हणजे 90 डिग्रीने पुढे आहे. मग हा राहिला मागे तर व्हेलॉसिटी पुढे. मग आता हा इथून हा एवढा फरक 90चा असतो ना. हे बाबा कळतंय का तुम्हाला, कळतंय का. इथं आणि इथं त्या दोन्हीमध्ये फरक एवढा ना, म्हणजे आता माझा ग्राफ इथून चालू होणार ना. तर प्लीज इकडे बघा आता, मग तुम्हाला कळायलंय का नाही ते मला एकदा बघू द्या. मग तुमचा ग्राफ हा असा येणार ना, बरोबर आहे का. मग हा जो ब्ल्यू कलर मध्ये दाखवतो तो कोणाचा ग्राफ आहे, व्हेलॉसिटीचा. आणि याच्यामध्ये जो ग्राफ दाखवतो तो सॉरी हा कोणाचा असेल, डिस्प्लेसमेंटचा. मग मी तुम्हाला एसी सर्किट मध्ये सांगितलं होतं, जो मागे असतो त्याला पोचायला उशीर होतो ना, मग हा अगोदर पोचला याला उशीर झाला ना, म्हणजे डिस्प्लेसमेंट राहिलंय आणि व्हेलॉसिटी गेले. मग मला असं वाटतं, आता कोणाला तर वाटायला असेल, अरे हे तर कॅपॅसिटर, इंडक्टर, करंट आणि व्होल्टेज याच्यासारखं चालू झालं ना, कोण मागे आणि कोण पुढे, बरोबर आहे का नाही. मग मला सांगा, एकाच ग्राफ मध्ये मी 2 ग्राफ दाखवलेत, खूप वेळ देणार आहे मी यासाठी, काय रिपीट घेतो काहीच, कारण आहेच एवढं सोपं की इथं एकदाच एवढं कन्फर्म होऊन जातं की शेवटी काय फक्त रिव्हिजन करायचं असतं. मग आता इथं जर तुमच्या लक्षात आलं असेल तर आता तुमच्या स्क्रीनवरती काय आहे, काय ते व्हेलॉसिटी आहे, बरोबर आहे की नाही. आता तुम्हाला त्याचं काय लागणार आहे, ऍक्सेलरेशन लागेल. आता काय लागेल त्याचं, बरोबर आहे की नाही. मग आता तुम्ही मला सांगा, या व्हेलॉसिटी पासून आपल्याला काय बनवायचंय, ऍक्सेलरेशन बनवायचंय. पण मुद्दाम आता इथं तुम्हाला एकच छोटस काम करायचंय, हा डिस्प्लेसमेंटचा ग्राफ आणि हा इथून एवढा अगोदर कशाचा ग्राफ काढा, व्हेलॉसिटीचा. डिस्प्लेसमेंट आणि व्हेलॉसिटी सेपरेट एका कागदावर फक्त काढून घ्या, फास्ट घ्यायचं, कारण परत मला एकत्र करायचं बरंच काम आहे. चला फास्ट, मी पाणी घेणार. आवाज आतमध्ये थोडाही नाही आला पाहिजे, थोडाही. काय झालं, किती वाजता क्लास आहे तुमचा, हा कोणाचा क्लास आहे. हो सर नाहीत का आले, मग आले नाही तर यांना वर्गात बसायला जागा आहे का नाही कुठल्या, नाही इथं डिस्टर्ब करायला ना लेक्चरला.
जाऊ ते बघून काढायची गरज लागलीच नाही पाहिजे समर्थ सार्थक. एवढ्या वेळ कशासाठी द्यायलो मी? साधे ग्राफ साठी एवढा वेळ द्यायलो वगैरे. आणि याच्यापेक्षा 10 पटीने चांगले ग्राफ मॅथ मध्ये काढलेले असतात. मॅथ मध्ये कितीतरी ग्राफ आलेले असतात असे. बरं, जायचं पुढं. ठीक आहे, डबल डबल काढायचं मला सगळेच ग्राफ, काय विषय नाही. आता याच्या पुढे माझ्या डोक्यात राहणार आहे तिसरी गोष्ट, म्हणजे काय रे? ऍक्सेलरेशन. परत ऍक्सेलरेशन घेताना मी तेवढाच वेळ देणार आहे. थोडस नोट्स पेक्षा वेगळं, मी बघितलं नोट्स. परत पहिल्यापासून मला सांगा रे, सिन्स डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू ए कॉस ओमेगा टी. मग तुम्ही डायरेक्टली वेलॉसिटी घेतली म्हणून घेतोय. वेलॉसिटी इज इक्वल टू काय आलं होतं? मायनस ए ओमेगा साइन ओमेगा टी. हे केलं ना आपण आता. आणि पुन्हा आपल्याला ग्राफ वरती एक कॉस आहे, दुसरं कॉस म्हणून चेंज केला होता आपण. मग मला आता सांगा, सिन्स ऍक्सेलरेशन काय असतं? चेंज इन वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू. मग मला सांगा रे बाळांनो, तुमच्याकडे वेलॉसिटी ऑलरेडी आहे ना, मायनस ए ओमेगा साइन ओमेगा. बरोबर आहे का रे बाळांनो? मग आता तुम्हाला चांगलंच कळतं की हे दोघं मायनस ए ओमेगा बाहेर घेऊन काय करावं लागेल? तर डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. कुणाचा? साइन ओमेगा टीचा. सगळ्यांना माहित असेल ए ओमेगा साइनचा डेरिव्हेटिव्ह काय? तो कॉस ओमेगा टी ऍज इट इज, आणि परत ओमेगा टीचा म्हणजेच यायला पाहिजे मायनस ए ओमेगा स्क्वेअर कॉस. बरोबर आहे का? आता प्रॉब्लेम आमचा एकच आहे की इथं आम्हाला काय आलेलं आहे? मग डिस्प्लेसमेंटच्या ग्राफ मध्ये कॉस फंक्शन घेतलेलं आहे, वेलॉसिटीच्या ग्राफ मध्ये कॉसच फंक्शन घेतलं ऍडजस्टमेंट करून. मग ऍक्सेलरेशनच्या ग्राफ मध्ये आम्ही काय घेणार? कॉसच घेणार. योगायोगानं आमचं आलं, पण कशात आलं? ते मायनस थोडंच त्रासदायक असेल ना. मग मायनस प्लस मध्ये होतंय का बाबा, हा प्रश्न आहे फक्त. होत असेल तर करा, नाहीतर करू नका. मग परत आम्ही 10वीला जातो. 10वीला गेले की लक्षात ठेवतो, कॉस झिरोची किंमत 1 ना. कॉस झिरोची किंमत 1 आहे. आणि मग कॉस 180 ची किंमत -1 आहे. बरोबर आहे का? मग आता कसं करायचं? आता आम्हाला जर हे मायनस प्लस मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर तुम्हीच मला सांगा, मायनस प्लस मध्ये कन्वर्ट करण्यासाठी अँगल किती न वाढावा तेव्हा तीच व्हॅल्यू परत परत रिपीट होईल? तर 180 ना. आणि काय नाही कळत तर मला सांगा,
साधी सोपी गोष्ट. कॉस 90 ची व्हॅल्यू 0. व्हेरी गुड. कॉस 90 ची व्हॅल्यू आणि कॉस 90 प्लस 180 म्हणजेच 270 ची व्हॅल्यू परत. बरोबर आहे का? तुमच्या मॅथ मध्ये जे तुम्ही डायरेक्टली फॉर्म्युले घेता, मी एक्सप्लेन करतोय असंच काय असतं ते समजायला ना. आणि मग मला सांगा, हे तुम्ही ए ओमेगा स्क्वेअर कॉस ओमेगा टी मध्ये मायनस प्लस करण्यासाठी किती ऍड करावं लागेल? तर 180 म्हणजेच पाय रेडियन. डोक्यात घुसायले का मी काय केलं ते? मग आता मला सांगा याचा अर्थ, मग आता हे ऍक्सेलरेशन आहे तर हे काय असेल? कसलं? हा, मॅक्झिमम. याला काय म्हणणार? पीक ऍक्सेलरेशन. आणि हे ठरवणार की कुठल्या क्षणाला किती असेल ते. बरोबर आहे का? हे मॅक्झिमम तर हे मिनिमम तर हे ऑर्डिनरी तर हे. समजलं का? म्हणून हे नाही बदलत, हे बदलतं ना, हे तर फिक्स झालं. बरोबर आहे का? म्हणजे याच्यात बदल होणार, तो बदल हे करणार. बरोबर आहे ना? म्हणून आम्हाला फायनल व्हॅल्यू चेंज झालेली दिसणार. बरोबर आहे ना? म्हणजे याच्यात जो बदल होतो तो याच्यामुळे होत असतो. मग आता राहिला याचा ग्राफ. आता याचा ग्राफ, आता कॉस थिटाचा कुठं होता? प्लस 90चा कुठं होता? आता हा प्लस किती आहे? बरोबर आहे की नाही? हा प्लस किती आहे? म्हणजे त्या सुरुवातीच्या थिटामध्ये आणि याच्यामध्ये फरक कितीचा राहणार? बरोबर आहे ना? मग आता तुम्हीच मला सांगा, एक ग्राफ असा आहे, मला तर काहीच कळेना. मी म्हणलं चला एक ग्राफ काढला सुरुवातीचा. आता ओमेगा टी रेफरन्स डिस्प्लेसमेंट साठी ना, मग त्याचा ग्राफ वरून चालू होत होता, मग ह्याचा ग्राफ खालून चालू होईल का? दोन्ही फरक 180चा पडेल का? नसेल पडत तर याला पुढे घेऊन बघा. हा इथे येणार, हा इथं जाणार. फेज एक्झॅक्टली अपोजिट होईल ना. आणि फेज एक्झॅक्टली अपोजिट, हा जर वर जात असेल हा खाली जात असेल तर फरक कितीचा असतो? बरोबर आहे की नाही? मग ग्राफ काढता येईल का तुम्हाला ऍक्सेलरेशनचा? चला बरं, फक्त ऍक्सेलरेशनचा, फक्त कुठेही न बघता फक्त ऍक्सेलरेशन मला दाखवायचं. फक्त ऍक्सेलरेशन. आणि प्लीज ऍक्सेलरेशन इज इक्वल टू ए ओमेगा स्क्वेअर कॉस ओमेगा टी म्हणजेच थिटा प्लस पाय. 180 न पुढे आलाय ना, मला तो ग्राफ चेक करायचा आहे तुमचा. चेक करायचा म्हटलं मी. चेक, फक्त ऍक्सेलरेशन. मला त्याच्यावर काहीच नको आहे दुसरं. ओनली ऍक्सेलरेशन. व्हेरी गुड महेश. ओके ओके ओके, ठीक आहे बाळांनो. ओके ओके ओके, ठीक आहे. आदित्य बस, आता सगळ्यांचा चेक नाही करणार, पण मॅक्झिमम मुलींनी ओके केलंय ते, काय अडचण नाही. म्हणजे याचा अर्थ प्लीज इकडे बघा, बरोबर ड्रॉ केलंय. तर आता ऍक्सेलरेशन आणि डिस्प्लेसमेंट मध्ये 180चा फरक आलाय ना, तर मी मुद्दाम परत इथं ऍक्सेलरेशनचा ग्राफ ड्रॉ करणार आहे आणि पुन्हा हे सगळे एकत्र घेणार आहे. बघा इथं 90 180 270 360, पुन्हा हे परत कंटिन्यू पुढे वाढवत गेलो. म्हणजेच पाय बाय 2 पाय 3 पाय बाय 2 2 पाय 5 पाय बाय 2, पुढे काय होईल 3 पाय. नीट बघा. आता तुम्ही जी सुरुवात करणार आहात तुमची, इनिशियली तुमच्या डिस्प्लेसमेंटचा जो ग्राफ होता तो इथून चालू झाला, त्याच्यानंतर व्हेलॉसिटी मध्ये आणि त्याच्यामध्ये 90 डिग्रीचा फरक पडला. आता याच्यामध्ये आणि याच्यामध्ये 180, म्हणजे हे 90 हे 90, म्हणजे तुमचा जो ग्राफ झाला तो असा चालणार आहे ना, बरोबर आहे की नाही? मग याला तुम्ही म्हणणार आहात प्लस ए ओमेगा स्क्वेअर आणि हे असेल मायनस ए ओमेगा. ऍक्सेलरेशनची मॅक्झिमम व्हॅल्यू पॉझिटिव्ह डायरेक्शनला, ऍक्सेलरेशनची
मॅक्झिमम व्हॅल्यू निगेटिव्ह डायरेक्शनला. बरोबर आहे का? मग जर हे सगळंच तुम्हाला कळालं असेल तर आता एकाच ग्राफवरती मला हे सगळं शो करायचंय आणि तिथं मात्र सगळ्यांनी एकदम व्यवस्थितपणे वेळ द्यायचा आहे. तर इथं नीट बघा आता मी काय करतोय ते एक रेफरन्स लाईन ड्रॉ करतो. रेफरन्स लाईन ड्रॉ केली मी ब्ल्यू कलर मध्ये आणि वाय ऍक्सिस सुद्धा मुद्दाम घेतला ब्ल्यू मध्येच. आता याच्यामध्ये π/2 पाय हे असं 90 90 90च्या गॅप मध्ये मी हे ड्रॉ करत गेलो. मग आता तुम्हाला माहित आहे हे आहे 90 तर हे असेल 180, हे 270 तर हे 360. बरोबर आहे की नाही? मग 360 प्लस 90 450 ना आणि हे 720 येतं का? ओके बरोबर आहे ना. मग मला सांगा आता याच्या पुढे काय असेल 7π/2 4π. बस झाला. आता याच्यामध्ये आपण एक काम करूया. याच्यामध्ये हा ठीक आहे एक रेड कलर घेऊया. कुठला कलर घेऊया? आणि रेड कलरने आपण डिस्प्लेसमेंट दाखवूया. इथं मी वाय म्हणजेच ए कॉस ओमेगा टी रेडने देतो. चालेल? दिसतंय ना पण सगळं. मग आता अँप्लिट्यूड फिक्स करून टाकतो. इथं नीट बघा आता. ठीक आहे. आता अँप्लिट्यूड मध्ये ए ओमेगा त्याचे चेंजेस होतील कमी जास्त जे काय असेल तसेल. पण ग्राफ मला तुम्ही अँप्लिट्यूड पेक्षा अँगलकडे फेजकडे लक्ष द्यायचं. लक्षात आलं? मी हे सगळे एकत्र ड्रॉ करतोय. मग एकत्र ड्रॉ करताना ओमेगा वरून ठरवणार आहे की दोघांची व्हॅल्यू कमी आहे का जास्त आहे जे काय आहे. पण तुम्ही अगोदर बघा हा ग्राफ माझा असा येईल म्हणजे हा कुठेतरी इथे सुरू झालेला असेल. इमॅजिन करून यायचं आहे. बरोबर आहे का? आणि हा तुमचा ग्राफ असाच कंटिन्यू चलत राहणार आहे. मग हा जो तुमचा ग्राफ आहे तो आहे y = a cos ओमेगा टी. आता ओमेगाची व्हॅल्यू 1 पेक्षा मोठी असेल. जर ओमेगाची व्हॅल्यू 1 पेक्षा मोठी असेल तर ए ओमेगाची व्हॅल्यू मोठी असेल ए पेक्षा. बरोबर आहे का? जर हा 1 पेक्षा मोठा असेल तर. आणि जर हा 1 पेक्षा छोटा असेल तर हे असं असेल ना रे. एवढं जर कळतं ना 10 × 1 10 आणि 10 × 0.1 म्हणजे 0.1च ना सॉरी. म्हणजे ओमेगा ठरवणार आहे की कंबाईन मोठी आहे का छोटी आहे. आपण असं करूया मोठी दाखवूया थोडीशी काय अडचण. मग हा पहिला ग्राफ तुमचा कोणाचा आला डिस्प्लेसमेंट. आता दुसरा जो ग्राफ घेऊया आपण येलो कलर मध्ये घेऊया. आता तो असेल वेलॉसिटीचा. वेलॉसिटी आहे ए ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस 90 डिग्री. बरोबर आहे का? मग आता इमॅजिन करा की ह्या ए ओमेगाची व्हॅल्यू ए पेक्षा जास्त आहे कारण आमचा ओमेगा 1 पेक्षा मोठा असं आम्ही अज्युम केलं. ती घेण्यावर आहे ना अँग्युलर वेलोसिटी किती घेणार आहे. मग याचा अँप्लिट्यूड आम्ही थोडस जास्त दाखवलं तर चालतंय. पण हा या थीटापेक्षा 90 ने कुठं आहे? पुढे आहे. आता तुम्हीच विचार करा. हा इथं जर असं दाखवला गेला तर हा याच्या अगोदर चालू झाला असेल 90 पुढे असलं पुढे आहे म्हणजे सुरुवात अगोदर होईल ना. मग हा इथं पोहोचतो तर आमचा इथंच अगोदर पोहोचला पाहिजे म्हणजे आमची सुरुवात इथून होणार. याच्या अगोदरच आम्ही येणार ना. तुम्ही हा इथं दाखवला समजा रेड इथं घेऊन आलात रेड इथं आणला तर आम्ही पुढेच असणार ना. मग पुढे याचा अर्थ काय? तर आता एक रनिंग चालू आहे. मी पुढे काय आहे तर मी अगोदर सुरुवात केली म्हणून मी पुढे आहे ना. एका रोडवरती मी 5 किलोमीटर अगोदर आहे तर मी तुमच्या 5 किलोमीटर अगोदर निघलोय असा अर्थ झाला. तुमच्या अगोदर माझा प्रवास चालू झाला. मग तुमच्या अगोदर मी आहे किती ना आहे 90 डिग्री. मग आता इमॅजिन करा जर मी हे असं दाखवलं असतं तर हे असं दाखवलंच उलट होईल ना. का? तर हा बघा इकडे नीट समजून घ्या. बरोबर आहे का? मग आता तुम्ही मला सांगा 90 ने दाखवायचंय 90 ने. तर तुम्ही इमॅजिन करा की तुम्ही इथं पोहोचलाय ना. मग मला त्याच्या अगोदर पोहोचावं लागेल ना. मग मी कसं दाखवायला पाहिजे? तर हा इथं आहे तर माझा इथं मॅक्झिममला आला आणि हा इथं पोहोचला. तुम्ही ज्या फेज मध्ये पोहोचला त्याच्या अगोदरच मी 90 ने पोहोचलो ना.
म्हणजे माझा असा नाही तर हा ग्राफ चालू आहे का, कारण इथून सुरुवात झालेली वेव्ह याच्या अगोदर. आणि बघा नीट बघा बाळांनो, मी याच्या अगोदरची पण अशी दाखवली. तर इथं वेलॉसिटी अगोदर आणि डिस्प्लेसमेंट बरोबर आहे ना, म्हणजेच 90 डिग्री. कळलं का, हे पण काय दाखवतोय कळलं. मग याचाच ग्राफ हा, थोडस मी याचा अँप्लिट्यूड जास्त मुद्दाम दाखवतो, कारण ए ओमेगाची व्हॅल्यू मी जास्त 1 पेक्षा जास्त अजून केलेली आहे, चालतं का. आणि मग इथं मी हे असं दाखवलं, मला वाटतं पुरेसं असावं. मग येलो कलर मध्ये माझं काय आहे, वेलॉसिटी. ओके व्हायला ना सगळं. आता बाळांनो याला मी थोडस मूव्ह करणार आहे, थोडस नॉर्मल इथं मूव्ह करतो, इथं सेंटरला घेतो असं. आणि आता मला जो ग्राफ काढायचा तो काढायचा आहे ऍक्सेलरेशनला. ऍक्सेलरेशन साठी मी पुन्हा ब्ल्यू कलर घेतला, चालेल का. मग आता ऍक्सेलरेशन इज इक्वल टू काय आहे, ए ओमेगा स्क्वेअर आहे, आणि कॉस थीटा प्लस पाय आहे, ओमेगा टी प्लस पाय आहे. म्हणजे याच्यापेक्षा हा 90 नाही, याच्यापेक्षा हा 90 नाही, म्हणजे याच्यापेक्षा हा 180 ने पुढे सरकलाय. आता तुम्ही विचार करा, आणि मी ए ओमेगा स्क्वेअर, आता ओमेगाची किंमत 1 पेक्षा जास्त घेतली ना, आणि जेव्हा मला सांगा 1 चा स्क्वेअर 1, पण 1.1 चा स्क्वेअर हा मला असं वाटतं 1.21 येईल, म्हणजे नक्कीच वाढेल तो. म्हणजे नक्कीच बाळांनो याचं मॅग्निट्यूड जर पीक घेतलं तर याच्यापेक्षा जास्तच असेल हे, आणि याच्यापेक्षा असं दाखवलं. जर मी ओमेगाची व्हॅल्यू 1 पेक्षा कमी घेतली असती तर हा सगळ्यात जास्त, पुन्हा कमी, हा कमी झाला असता. कळतं ना गणित तेवढं तरी, नसेल कळत तरी या बाबा. 0.2 चा स्क्वेअर किती येतो रे, 0.4 येतो ना. अशी देण नाही एक मी कुठले 0.04 ना. मग जेव्हा 1 पेक्षा कमी असते तेव्हा स्क्वेअर ह्याच्यापेक्षा पण कमी झालं ना. हे समजावून सांगायला मी 15 मिनिट 5वीचं. मग चला आता इथपर्यंत ओके. मग आता तुम्ही मला सांगा याचा ग्राफ काढायचा आहे, आणि हे पुन्हा या डिस्प्लेसमेंटच्या कम्पॅरिझन मध्ये कितीनं पुढे आहे, पुढे म्हणलं मी 180 ने. मग हा इकडून खाली यायला चालू आहे तर हा वर जायला चालू असेल. मग आता नीट बघा, हा वर जायला चालू आहे, मग याचं मॅग्निट्यूड मी जरा जास्त दाखवतो, असं सगळ्यात जास्त दाखवतो. सॉरी ब्ल्यू मध्ये दाखवायचं ठरलं ना. माझं इथं बघा हा, आणि या सॉरी इथं तो मॅक्झिमम झाला असेल, आणि पुन्हा तो इथं असं येणार ना, बरोबर आहे का. आणि मग पुन्हा तो इथं मॅक्झिमम होईल, समजा इथं ह्याच्या खाली होईल, आणि तो असा जाईल, बरोबर आहे का. मग आता नीट बघायचा शांत डोक्याने बाळांनो. आता हा इथं आहे बाळांनो. मग आता तुमच्या डोक्यात एवढं तर आलं असेल, हा असा असेल ना, बरोबर आहे ना. आणि मग इथं तो मॅक्झिमम होईल, आणि तो बरोबर इथे येईल ना. म्हणजे सगळ्यात अगोदर कोण स्टार्ट झाला असा होईल, ऍक्सेलरेशन. पुन्हा आणि पुन्हा ह्या प्रत्येकामध्ये 90. म्हणजे पुढे कोण आहे, ऍक्सेलरेशन. त्याच्या मागं कोण आहे, आणि सगळ्यात मागं कोण आहे, हे क्लिअर होतंय का. मग हा जो ग्राफ आहे हा असेल ऍक्सेलरेशनचा. आणि ऍक्सेलरेशन मुद्दाम आपण कशात दाखवायचं, कॅपिटल मध्ये, कारण स्मॉल ए आम्ही अँप्लिट्यूड साठी वापरले, तर तेच पुन्हा करेक्शन करतोय मी. ती चूक झाली डबल, सॉरी त्याच्याबद्दल. लक्षात आलं का. मग तुम्ही मला सांगा बाळांनो की ज्या वेळेस हे ग्राफ येतात, जर तुम्हाला काहीच कळलं नाही, कुठलाही एक ग्राफ घ्या, इथं हा परत आला 360 ला आला, सायकल पूर्ण झालं ना. मग त्याच्या अगोदर कुणाचं झालंय बघा, आणि त्याच्या अगोदर कुणाचं झालंय बघा. ऍक्सेलरेशनचा अगोदर झालं, पुन्हा हा, आणि पुन्हा हा. मग ज्याचा अगोदर पूर्ण झालं, ज्याचा राऊंड अगोदर पूर्ण झाला, तो अगोदर निघला होता ना. मग याचा अर्थ तुमच्या लक्षात येते का. मग सिंपल हार्मोनिक मोशन ज्यावेळेस तुम्ही घेता बाळांनो, त्यावेळेस जर डिस्प्लेसमेंट 0 असेल, 0 मध्ये फेज मध्ये घेत असाल, तर वेलॉसिटी कुठे बघायला मिळेल, 90 मध्ये, आणि ऍक्सेलरेशन 180 डिग्री मध्ये. म्हणजे फेज तुम्ही किती घेतलाय, 0 डिग्री. सुरुवात कुठे केली, 0 पासून. समजलं आहे का. मग कोण मागे पुढे, ग्राफिकल प्रेझेंटेशन. आणि सेम हीच कॉन्सेप्ट तुमच्या एसी सर्किट मध्ये आहे, सेम हीच कॉन्सेप्ट तुमच्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन 11वीच्या मॅथ मध्ये आहे. वेगळं कुठं कसलं काहीही नाही. मग ज्यावेळेस बाळांनो तुम्ही कुठल्या याच्यामध्ये, ज्यावेळेस तुम्ही नेमकं, आता साधी सोपी गोष्ट, एखादा अँगल थोड्या वेळापूर्वी तुम्ही साईनचं कॉस केलं आणि प्लस काहीतरी लिहिलं, ते करता म्हणजे काय करता, तर तुम्ही हे सांगत असता कुठलं फंक्शन मागे आणि कुठलं फंक्शन पुढे आहे. एवढं तरी समजते ना. तर मला सांगा हे कायमस्वरूपी लक्षात राहील का. आणि मग 90चा डिफरन्स आहे. सगळ्यात पुढे असतं ऍक्सेलरेशन, सगळ्यात मागे असतं डिस्प्लेसमेंट. आणि जर आता हेच बाळांनो, हेच थोडंसं आणखी चांगल्या पद्धतीने जर बोलायचं म्हटलं रिअल लाईफ मध्ये,
तर ह्याच्याच वरती थोडीशी चर्चा नीट बघा. आता हा तुमचा पार्टिकल आहे आणि याचं व्हायब्रेशन चालू येणार आहे, बरोबर आहे का? याचं व्हायब्रेशन चालू आहे किंवा ऑसिलेशन चालू आहे किंवा सिंपल हार्मोनिक मोशन चालू आहे. मग सिंपल हार्मोनिक मोशन चालू आहे, तो इथं आला तर एवढं याचं डिस्प्लेसमेंट झालं असेल ना, आणि तो इथं गेला तर वाय हे एवढं अँप्लिट्यूड झालं असेल ना. पण जेव्हा डिस्प्लेसमेंट एवढं होतं तेव्हा वेलॉसिटी किती झालेली असते? 0. आणि इथं ज्या वेळेस तो येतो तेव्हा त्याची वेलॉसिटी असते ए ओमेगा, बरोबर आहे की नाही? म्हणजे मॅक्झिमम वेलॉसिटी कुठं असते? इक्विलिब्रियमला, मेन पोझिशनला, आणि 0 कुठं असते? इथं. तर ऍक्सेलरेशन मॅक्झिमम इथं असतं आणि ते किती असतं? ऍक्सेलरेशन असतं ए ओमेगा, आणि ते कुठं असतं? एक्स्ट्रीमला असतं. समजलंय का? आणि याच्याच वरती प्रश्न सारखं पडतात, एकाच बेसिक कॉन्सेप्ट वरती पडतात. तरी आम्हाला, आणि विशेष म्हणजे जर एखाद्या लेकराला जर आम्ही हे समजून सांगत असू तर माझं प्रामाणिक मत आहे बाळांनो, प्रामाणिक, की ज्याला हे लेक्चर कळलंय ना त्याला जवळजवळ 70% सिंपल हार्मोनिक मोशन एका फ्रेम मध्ये कळालंय. आणि असं मला तर वाटतं, कोण मागे पुढे फेज, मॅग्निट्यूड, अँप्लिट्यूड्स, व्हॅल्यूज, मॅक्झिमम जे काही आहे ते सगळेचे सगळे इथं कळालेलं असतं. तर मला असं वाटतं हा ग्राफ तुम्हाला बरंच काही सांगून जात असेल. मग रेड मध्ये मी काय दाखवलेलं आहे? डिस्प्लेसमेंट, तर येलो मध्ये आणि ब्ल्यू मध्ये ऍक्सेलरेशन. मग तुमच्या लक्षात यायला पाहिजे की जर आम्ही मीन पोझिशन घेतली तर मीन पोझिशनला डिस्प्लेसमेंट असतं 0, ऍक्सेलरेशन असतं 0, आणि वेलोसिटी असते मॅक्झिमम. आणि मॅक्झिमम म्हणजे किती? ए ओमेगा. हे जर आम्ही कुठल्याही, इकडे एक्स्ट्रीम असो किंवा इकडे एक्स्ट्रीम असो, एक्स्ट्रीमला जर गेलो तर डिस्प्लेसमेंट असतं मॅक्झिमम म्हणजेच अँप्लिट्यूड, आणि ऍक्सेलरेशन सुद्धा असतं मॅक्झिमम म्हणजेच ए ओमेगा, पण वेलोसिटी मात्र 0. संपला विषय. लक्षात राहील का? कळाले? नक्की कळाले का?